चला पहिला मुद्दा बघा, आपल्याला काय करायचं आहे आजच्या या भागामध्ये एक नवीन पॉईंट आपण सुरू करतो बघा. तसं जे प्रकरण सध्याला आपल्याला जे चालू आहे ते म्हणजे बघा तुमचं इंग्रज आणि मराठा युद्ध. ठीक आहे, आज तुमचं युद्ध हे संपून जाईल. बघा पहिला मुद्दा मी तुम्हाला पाठीमागच्या काही तासामध्ये कालच्या जसं आपण पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची पूर्णपणे माहिती घेतलेली आहे. बघा आता प्रथम इंग्रज मराठा युद्ध कोणत्या कंडिशनमध्ये घडलंय किंवा त्यामध्ये अटी वगैरे ज्या होत्या तह वगैरे ते आपण काल बघितले. आज आपल्याला दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाबद्दल चर्चा करायची आहे. दुसरे इंग्रज आणि मराठा युद्ध. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. चला बघा, ज्यावेळेस आपण दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाबद्दल बोलतो याचा एकूण कालखंड तुम्हाला माहित पाहिजे. बघा 1802 ते 1805 हा त्या ठिकाणी तुमच्या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा कालखंड आहे. आता एक पहिला भाग लक्षात ठेवा. चला बघा, आपल्याला काय करायचं या ठिकाणी, जर तुम्ही सेकंड इंग्रज मराठा युद्धाबद्दल जर या ठिकाणी जर बोलले तर काही तुमचे मुद्दे इथं क्लिअर असणं आवश्यक आहे. बघा जसा पहिला तुमचा मुद्दा हा आहे की या कंडिशनमध्ये म्हणजे या कालखंडामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता, तो एक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बघा तर या कालखंडामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल एक व्यक्ती आहे आणि ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा. काय बघा त्या ठिकाणी रिचर्ड वेलस्ली हा त्या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल आहे. ठीक आहे, आता रिचर्ड वेलस्ली संदर्भात आपण डिटेल्समध्ये नंतर बोलूया ज्यावेळेस आपण त्यांचा अभ्यास करू त्यावेळेस. पण आत्ता फक्त एक भाग लक्षात ठेवा की या कंडिशनमध्ये किंवा या कालखंडामध्ये तो कोणी बघा त्या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर जनरल आहे. ठीक आहे, आता पहिला एक भाग आपल्याला काय करायचं. मग आता वेलस्ली हा नेमका कशासाठी प्रसिद्ध आहे हे कदाचित तुम्हाला परिचित असेल. तर बघा वेलस्ली हा भारतामध्ये जे काही तुमची तैनाती फौज आहे ज्याला आपण डिप्लोमॅटिक आर्मी म्हणतो बघा, या आर्मीसाठी तो व्यक्ती प्रसिद्ध आहे. परंतु आता दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये नेमकं हे जे मराठी सत्ता आहे पुणे दरबारामध्ये कोणत्या घटना घडल्या आणि त्या घटनेचा फायदा नेमका या वेलस्लीनं कसा घेतला आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. तर त्यासाठी आपण थोडंसं पुणे दरबारामध्ये जाऊ. बघा ठीक आहे, मी तुम्हाला पाठीमागच्या काही तासापूर्वी म्हणजे आपल्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की सवई माधवराव तिथं मी येऊन थांबतोय. काय बघा, सवई माधवराव, काही घटना लक्षात ठेवा. चला आता हे जे सवई माधवराव होते यांच्याबद्दल आपण जर बोललो बघा, यांचा एकूण जो कालखंड आहे 1774 ते 1795 हा त्यांचा एकूण त्या ठिकाणी काय बघा कालखंड आहे. आता जर तुम्ही सवई माधवराव बद्दल बोलले बघा 95 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. हा पहिला भाग लक्षात ठेवा. चला आता त्यांचा मृत्यू म्हणजे त्यांचा जन्मच हा कधीचा आहे बघा, सवई माधवरावांचा 74 मध्ये आहे. बरोबर आहे की नाही. जसे जन्मले तसेच त्या ठिकाणी काय झाले, त्यांना पेशवा बनवलं गेलं. म्हणजे साधारणतः आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी एक 20-22 वर्ष त्यांना आयुष्य मिळाले आणि या 20-22 वर्षामध्ये असा एक म्हणजे नोंद आहे की त्यांना शनिवार वाड्याच्या बाहेर पण कधी निघून दिलं नाही, कारण की त्या रघुनाथरावाची भीती होती कधी ते यांना येऊन मारतील म्हणून. शेवटी सवई माधवराव जे आहेत हे थोडंसं आपण ज्याला म्हणूया त्यांच्या थोडासा मनावरती परिणाम झाला आणि त्यांनी काय केलं बघा 1795 मध्ये डायरेक्ट शनिवार वाड्याच्या माडीवरनं उडी मारली आणि आत्महत्या केली. आता माझा पहिला भाग लक्षात ठेवतो बघा, कालची थोडीशी एक डायग्राम थोडंसं माइंडमध्ये आणा. ज्यावेळेस सवई माधवरावांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांचं लग्न वगैरे काहीच नव्हतं, म्हणजे त्यांना पुढं तो वंशच आपण ज्याला म्हणूया संपला. आता राहिला फक्त रघुनाथरावांचे एक पुत्र आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवतो बाजीराव दुसरे. म्हणजे बघा काय झालंय, पेशवे जे पद आहे आता हे चालून त्या ठिकाणी कोणाकडे आलं बघा, हे जे बाजीराव दुसरे आहेत यांच्याकडं पेशवा हे जे पद आहे ते पद त्या ठिकाणी चालून आलं. आता यांचा जर आपण कालखंड बघितलं बघा बाजीराव दुसऱ्यांचा तर आहे 1795 ते 1818 हा त्यांचा कालखंड आहे. मग आता यांच्या कालखंडामध्ये हे झालं बघा तुमचं दुसरं इंग्रज मराठा युद्ध. मेन घटना आपण लक्षात ठेवूया. बघा जर आपण दुसऱ्या जर इंग्रज मराठा युद्धाबद्दल बोललो तर काही घटना आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. बघा एक मुद्दा लक्षात ठेव. चला मला सांगा, आता हा जो पेशवा आहे बाजीराव दुसरा, पहिला मुद्दा कोणताच त्या ठिकाणी प्रशासनाचा अनुभव नाहीये. ओके, किंवा आपले कोण आहे तर परके कोण आहेत हे त्यांना तिथे ओळखता आलं नाहीये. आणि त्यांनी काय केलं माहितीये का, सरळ जे मराठा सरदार होते, कधी कधी काय व्हायचं माहितीये का, सरदारामध्ये वाद व्हायचे. जसं आपण जर बघितलं बघा उत्तर भारतामध्ये महत्वाचे बघा त्या ठिकाणी होळकर एक सरदार आहेत इंदोरचे आणि ग्वाल्हेरचे एक सरदार आहेत बघा त्या ठिकाणी शिंदे नावाचे. काय बोललोय, शिंदे. आता पहिला भाग लक्षात ठेवतो बघ, ज्यावेळेस यांच्यामध्ये काही कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतील त्यावेळेस पेशव्याचा तिथे एक रोल आहे यांच्यातले वाद मिटवणं, कारण की या सरदारांचा मेन बॉस कोण आहे, पेशवा. मग ज्यावेळेस सरदारामध्ये त्या ठिकाणी मतभेद असतात, त्यांच्यामध्ये वाद होतात, हे वाद मिटवणं पेशव्याचं काम आहे. परंतु या केसमध्ये यांना कोणताच प्रशासनाचा अनुभव नाहीये, त्या ठिकाणी राज्य कसं चालवायचं त्याचा पण अनुभव नाहीये. आणि त्यामुळे काय केलं माहितीये का, या सरदारांच्या वादामध्ये त्यांनी उडी घेतली आणि एका सरदारांची बाजू घेतली आणि मग पुढचा जो सीन क्रिएट झाला. त्यामुळे ब्रिटिशांनी पुन्हा काय केलं बघा, या ठिकाणी मराठा राज्यामध्ये हस्तक्षेप केला. तो सीन कसा झाला आपण त्याबद्दल बोलूया. बघा 1795 मध्ये काय बोलले तुम्हाला मी, बाजीराव दुसरे पेशवे बनले. बघा शिंदे जे आहेत ग्वाल्हेरचे,
महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र, महादजी शिंदेचा पुत्र बघा दौलतराव शिंदे हे काय बनले बघा त्या ठिकाणी, ह्या ग्वाल्हेरचे राजे बनले. कोण बोललो त्या ठिकाणी? दौलतराव शिंदे ग्वाल्हेरचे त्या ठिकाणी मेन सरदार बनले. आता राहिला प्रश्न होळकरांचा. बघा आता झालं काय, उत्तर भारतामधले हे दोन संस्थान किंवा दोन सरदार की ज्यांच्यामध्ये उत्तर भारतातील तो महसूल गोळा करण्यावरनं कंटिन्यू वाद असायचे बघा. मग आता 1795 मध्ये बघा मॅटर काय झालं. 1795 मध्ये मी जर तुम्हाला होळकरांच्या बद्दल बोललो म्हणजे इंदोर संस्थानाबद्दल बोललो तर बघा इंदोरचे मेन किंवा मूळ पुरुष आहेत मल्हारराव होळकर हे त्या ठिकाणी मेन होते बघा. म्हणजे हे सरळ 1700 त्या बाजीराव प्रथम जे आहेत आपले त्यांच्या त्या कालखंडापासून होते. पहिला भाग मल्हारराव होळकर यांना एकूण 2 मुलं होते. त्यातले पहिले आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवायचं खंडेराव होळकर आणि दुसरे आहेत बघा तुकडोजी होळकर. आता तुकडोजी होळकरांच्या बद्दल मी जर बोललो तर तुकडोजी होळकर काय त्यांचे औरस पुत्र येतं म्हणजे सख्खे आपण ज्याला म्हणूया. तुकडोजी होळकरांना त्यांनी दत्तक घेतलेलं होतं. पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा. तुकडोजी होळकरांचे एकूण 4 मुलं आहेत. त्यापैकी पहिले आहेत मल्हारराव, ठीक आहे, हे वेगळे हे वेगळे लक्षात ठेवायचं. मल्हारराव होळकर हे एक आहेत बघा. मल्हाररावांच्या नंतर आपण जर बघितलं तर विठोजी होळकर हे एक आहेत. त्यानंतर यशवंतराव होळकर हे एक आहेत आणि अजून एक लक्षात ठेवायचं बघा काशीनाथराव होळकर हे एक आहेत. आता पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा सीन कसा क्रिएट झालेला आहे. मग आता खंडेराव, जर तुम्ही मल्हारराव होळकरांच्या बद्दल बोलले बघा 1721 ते 1767 पर्यंत या इंदोरचे शासक कोण आहेत? मल्हारराव होळकर 67 पर्यंत. मग आता झालं काय, खंडेराव होळकर यांच्या पत्नी आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवायचं अहिल्याबाई होळकर. नाव तुमचे क्लिअर पाहिजे काय ठिकाणी अहिल्याबाई. आता खंडेराव होळकर आणि अहिल्याबाई होळकर यांचं लग्न झालं या ठिकाणी 1733 मध्ये. परंतु बॅड लक लक्षात ठेवायचं बघा खंडेरावांचा मृत्यू या ठिकाणी मधल्या भागामध्ये म्हणजे 1754 मध्ये झाला. परंतु त्यांना एक पुत्र वगैरे नव्हता. मग आता पहिला मुद्दा असा आहे 1754 मध्ये यांचा मृत्यू झाला. मग 1767 मध्ये यांचा मृत्यू झाला मल्हारराव होळकरांचा. पण आता हे तर दत्तक पुत्र आहेत. मग या कंडिशन मध्ये काय झालं बघा त्या ठिकाणी डायरेक्ट लक्षात ठेवायचं अहिल्याबाई होळकर यांनी इंदोरचे सगळे सूत्र आपल्या हातामध्ये घेतले आणि हे घेतले बघा 1767 ते 1795 पर्यंत. पण आता 95 ला काय झालं बघा अहिल्याबाई होळकर यांचा पण मृत्यू झाला. काय बोललो मी, यांचा पण त्या ठिकाणी मृत्यू झाला. म्हणजे पहिला भाग आता हा इकडला सगळा पोर्शन संपला. राहिला प्रश्न तुकडोजी होळकरांच्या मुलांचा, कारण की तोपर्यंत तुकडोजी होळकर यांचा पण मृत्यू झाला होता पण हे दत्तक घेतलेले होते. आता या 4 मुलांपैकी आपण जर बघितलं बघा सगळ्यात मोठे आहे त्या ठिकाणी काशीनाथराव होळकर, सगळ्यात मोठे. परंतु काशीनाथराव होळकर थोडेसे स्वभावाने साधे होते, बोळसर होते आपण असं म्हणूया. मग आता झालं काय बघा, ज्यावेळेस या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचा मृत्यू झाला त्यावेळेस दौलतराव शिंदे यांनी एक प्लॅन केला आणि तो प्लॅन असा होता, प्लॅन केला पेशव्यांच्या सोबत मिळून की जो त्या ठिकाणी करणं म्हणजे योग्य नव्हतं पण केला त्यांनी तो प्लॅन. आणि तो प्लॅन असा होता की आपण काय करू म्हणे, या इंदोरचे जे शासक आहेत हे 4 सध्याला भाऊ, त्यापैकी हे छोटे मोठे आहेत पण थोडेसे बहुसर आहेत. मग दौलतराव शिंदेचं मत असं आहे की आपण त्यांना इंदोरच्या गादीवरती बसूया आणि त्यांना इंदोरच्या गादीवरती बसून सगळे सूत्र आपल्या हातामध्ये घेऊ आणि इंदोरची सगळी सत्ता आपण त्या ठिकाणी काबीज करू, पैसा वगैरे आपण घेऊन टाकू. आता मला सांगा ह्या प्रस्तावाला पेशव्यांनी मान्यता द्यायला नव्हती पाहिजे, कारण की सरदारांचा मेन पुरुष पेशवा आहे आणि त्यांनीच काय केलं बघा या प्रस्तावाला त्या ठिकाणी पेशव्यांनी मान्यता दिली. त्यामुळे खरा प्रॉब्लेम पुढे क्रिएट झाला. मग आता पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा काय झालंय. मग त्या दौलतराव शिंदेनी काय केलं बघा, मल्हाररावांच्या छावणीवरती एक दिवस हल्ला केला आणि तो हल्ला केला बघा त्या ठिकाणी 1797 मध्ये आणि त्यामध्ये मल्हाररावांचा खून झाला. त्यानंतर दुसरा मुद्दा, हे जे पेशवे आहेत आपले बाजीराव दुसरे यांनी काय केलं बघा 1801 मध्ये विठोजी होळकर यांना पुण्यामध्ये बोलून घेतलं आणि पुण्यामध्ये बोलून हत्तीच्या पायाखाली देऊन काय केलं बघा त्यांचा खून केला. म्हणजे विनाकारण 2 भाऊ मारले गेले. त्यामुळे यशवंतराव होळकर एवढे चिडले हे यशवंतराव होळकर आणि यांनी काय केलं बघा डायरेक्ट पुण्यावरती आक्रमण केलं. हे आक्रमण साधं सुद्धा नव्हतं मित्रांनो, हे इतकं मोठं आक्रमण केलं की अक्षरशः लक्षात ठेवायचा जो पेशवा आहे बाजीराव दुसरे यांना पुणे सोडून डायरेक्ट तिथून पळून जावं लागलं. म्हणजे मुद्दा असा होता बघा की यशवंतराव होळकरांनी प्लॅन केला की असा पेशवा आम्हाला नकोच की जो पेशवा इथं हे असं राजकारण करतोय. मग आता बाजीराव दुसरे यांना पेशवा पदावरून बाजूला करू आणि त्या ठिकाणी दुसरा एखादा पेशवा बसू असा प्लॅन यशवंतराव होळकरांचा आहे. आणि हा प्लॅन करून काय केलं बघा त्यांनी पुण्यावरती जोरदार आक्रमण केलं. हे आक्रमण एवढं जोरदार होतं की शेवटी बाजीराव दुसरे जे पेशवे आहेत त्यांना या ठिकाणी 1801 मध्ये पुणे सोडून तिथून निघून जावं लागलं. आता असं तसं निघून नाही गेले, ते डायरेक्ट गेले इंग्रजाकडे.
कोणाकडे गेले? इंग्रजाकडे. आणि या ब्रिटिशांसोबत त्यांनी काय केलं बघा, एक तह केला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवा 1802 मध्ये, आणि तो आहे बघा त्या ठिकाणी वसईचा तह. कोणता बोललोय मी? वसई. आता वसईचा तह म्हणजे दुसरा कोणता नाहीये, तो आहे तुमच्या तैनाती फौजेचा तह. म्हणजे पहिला माझा एक भाग लक्षात ठेवा बघा, इथं मुद्दा असा आहे की 1782 मध्ये, पाठीमागे जर मी गेलो 1782 पासून या ठिकाणी मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये शांतता होती. पण जसा वेलस्ली भारतामध्ये आला तसं त्या ठिकाणी वेलस्लीनं प्रत्येक संस्थानिकावरती काय केलं बघा, तैनाती फौज लादलेली आहे. आता इथं जर आपण बघितलं तर झालंय काय, खुद्द पेशवाच त्या ठिकाणी कोणाकडे गेलाय? वेलस्लीकडे. आणि वेलस्लीकडे जाऊन काय केलं बघा, या पेशव्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. आता पहिला भाग लक्षात ठेवा बघा, जर आपण तैनाती फौजेबद्दल बोललो तर ही कशी व्हायची? पहिला मुद्दा, तैनाती फौज म्हणजे काय? एखादा संस्थानिक आहे बघा, कन्सिडर करा या ठिकाणी पेशवा आहे. आता ज्या संस्थानिकांनी तैनाती फौज स्वीकारलेली आहे त्या संस्थानिकाचं पूर्णपणे आता संरक्षण कोण करेल बघा, तर संरक्षण करेल त्या ठिकाणी ब्रिटिश आर्मी करेल. कोण करेल बघा त्या ठिकाणी? ब्रिटिश आर्मी. आणि मग त्या मोबदल्यामध्ये तो संस्थानिक त्या ब्रिटिशांना या ठिकाणी त्या सैनिकांना पैसा देईल. पैसा नसेल तर काही प्रदेश जो आहे तो त्या ठिकाणी प्रदेश त्या भागाचा तोडून दिला जाईल. आता मला सांगा, हा जो पेशवा आहे, मग आता पेशव्यांना कर कोण देते किंवा पेशव्यांच्या अंतर्गत जे सरदार होते, जसं बघा शिंदे आहेत, ओके, त्यानंतर आपण जर बघितलं बघा होळकर आहेत, त्यानंतर आपण जर बघितलं तर भोसले नावाचे सरदार आहेत, त्यानंतर आपण जर बघितलं बघा गायकवाड हे पण त्या ठिकाणी सरदार आहेत. आता हे सर्व सरदार मिळून काय करतात बघा, ह्या पेशव्यांना कर देत होते. परंतु पेशव्यांनी काय केलं बघा, तैनाती फौजेचा स्वीकार केल्यामुळं लक्षात ठेवा ह्या सर्व सरदारांना पेशव्याची ही गोष्ट बिलकुल आवडलेली नाही. मग या लोकांनी काय केलं, या पेशव्याला कर देणं बंद केलं. मग आता पहिला माझा भाग लक्षात ठेवा बघा, इथं आपण जर बघितलं तर सरळ माझा मुद्दा असा आहे की या केसमध्ये आपल्याला इथे एक मुद्दा त्या ठिकाणी समजून घ्यायचा. तो मुद्दा असा आहे की या वेलस्लीने काय केलं बघा, बाकी हे जे सरदार आहेत या सरदारावरती तैनाती फौज स्वीकारावी म्हणून काय केलं बघा, त्या ठिकाणी फोर्स केला. पण ज्यावेळेस त्यांनी तैनाती फौज नाकारली त्यावेळेस बाकी सरदार आणि ब्रिटिश यांच्यामध्ये काय झालं बघा, त्या ठिकाणी सरळ तैनाती म्हणजे जे काही लढाया आहेत ह्या लढाया त्या ठिकाणी झाल्या आणि लढाईमध्ये यांचा पराभव करून काय केलं बघा, यांना त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार जो आहे तो स्वीकार त्या ठिकाणी करावा लागला. म्हणजे कधी कधी काय होतं बघा, एक्झाम मध्ये आपल्याला ह्या तुमच्या सेकंड इंग्रज मराठा जे युद्ध आहे त्यावरती जर प्रश्न विचारले तर अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला ते माहित असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ओके, चला मला सांगा आता आपल्याला काय करायचं बघा, थोडंसं पुढे जायचंय. आता इथं हा जो वसईचा तह जो आहे, ज्याला मी तुम्हाला बोललोय 1802 मध्ये ज्या पेशव्यांनी केला, तो आपल्यासाठी या ठिकाणी थोडा महत्त्वाचा आहे. कारण की या तहाने काय झालं बघा, पेशव्यांनी या भागामध्ये तैनाती फौजेचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. आता एकंदरीत आपण जर विचार केला बघा, मग इथं काय झालं, हे बाकी इतर जे सरदार आहेत यांनी ज्यावेळेस विरोध केला त्यावेळेस काय झालं माहिती का, सरळ या ठिकाणी या रिचर्ड वेलस्लीनं 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. किती बघा, 2 अधिकारी. प्रॉपर पॉईंट लक्षात ठेवा. त्यातला पहिला अधिकारी आहे या रिचर्ड वेलस्लीचा भाऊ, ज्याचं नाव लक्षात ठेवा ऑर्थर वेलस्ली. काय बोलले मी? ऑर्थर वेलस्ली. आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी जनरल लेक म्हणून. काय बोलले मी? जनरल लेक. आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा, या ठिकाणी सरळ मराठा जे राज्य आहे उत्तर भारतामध्ये काय बोललो बघा, उत्तर भारतामध्ये पूर्णपणे शिंदेचं काय बघा त्या ठिकाणी प्रस्थ आहे. आणि जर तुम्ही दक्षिण भारत वगैरे इकडे जर बघितलं, भोसले असेल किंवा होळकर आहे यांचं त्या ठिकाणी काय बघा, इथे या भागामध्ये साम्राज्य आहे. ठीक आहे, आता पहिला भाग लक्षात ठेवा काय सांगतोय, होळकर असेल किंवा त्या ठिकाणी काय शिंदे झालं, होळकर झालं, या ठिकाणी बाकी तुमचे भोसले वगैरे यांचं या भागामध्ये पूर्णपणे सत्ता आहे. मग आता पहिला मुद्दा असा आहे, सुरुवातीला आपण जर या जनरल लेक बद्दल बोललो तर या जनरल लेकने काय केलं बघा, दक्षिण भारताबद्दल तुम्हाला मी थोडंसं भोसलेंच्या बद्दल बोलतो. या जनरल लेकने सरळ पहिला भाग लक्षात ठेवा, सुरुवातीला आक्रमण केलं या शिंदेच्या वरती, त्यांचा त्या ठिकाणी पराभव केला आणि शिंदेचा पराभव करून लक्षात ठेवा त्यांना त्यांच्यासोबत एक तह केला 1800 त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी 3 मध्ये. काय बोलूया 1803 मध्ये. आणि हा तह सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो तह लक्षात ठेवा ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणूया सुरजी अंजन गावचा तह. काय बोललो बघा, सुरजी अंजन गावचा तह. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सरळ 1803 मध्ये या जनरल लेकने काय केलं बघा, या शिंदेचा पराभव केला. आणि पहिला भाग लक्षात ठेवा, दिल्लीचा जो मुघल बादशाह आहे, काल आपलं थोडंसं बोलणं झालंय 1752 चा अहमदिया तह. या अहमदिया तहाने दिल्लीच्या मुघल बादशाहाचं संरक्षण कोण करतंय? मराठा आर्मी. पण आता जर शिंदेचा जर पराभव झालाय
तर या लेखनी काय केलं बघा, डायरेक्ट दिल्लीवरती आक्रमण केलं आणि दिल्लीवरती आक्रमण करून त्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती त्या ठिकाणी मुघल बादशाहचा फडकवणारा जो झेंडा आहे तो झेंडा बाजूला केला आणि डायरेक्ट त्या ठिकाणी ब्रिटिशांचा झेंडा फडकवला. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, 1803 मध्ये ब्रिटिशांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती काय केलं बघा, त्या ठिकाणी पूर्णपणे कब्जा मिळवला. म्हणजे इथं शिंदेचा पराभव करून त्यांच्यासोबत तह कोणता केला बघा, त्या ठिकाणी सुरजी अंजनगावचा तह केला आणि या सुरजी अंजनगावच्या तहाने काय केलं बघा, हे जे शिंदे आहेत यांनी या ठिकाणी तैनाती जी फौज आहे ही फौज काय केली बघा, या ठिकाणी स्वीकारलेली आहे. तुम्हाला कधी कधी प्रश्न असा येतो की जे मराठा सरदार आहेत कोणत्या तहाने आपण जेव्हा या ठिकाणी त्यांनी तैनाती फौज स्वीकार केला, तर हा एक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बघा. सेकंड भाग लक्षात ठेवा, प्रॉपर आपण जर बघितलं, हा जो ऑर्थर वेल्सी आहे यांनी काय केलं बघा, पुन्हा भोसलेंच्या सोबत एक युद्ध केलं आणि त्या भोसलेंच्या सोबत युद्ध करून त्या युद्धामध्ये त्यांचा पराभव केला आणि पराभव करून त्यांच्या सोबत एक तह केला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवा देवगावचा तह. आणि या देवगावच्या तहाने काय केलं बघा, हे जे भोसले होते ह्या भोसलेंनी पण काय केलं, त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार केलेला आहे. आता राहिली शेवटी तुमचे होळकर इंदोरचे. मग पहिला भाग लक्षात ठेवा, पुन्हा काय केलं माहितीये का, इथं होळकरांचा पण पराभव केला आणि 1805 मध्ये होळकरांसोबत या ठिकाणी राजपूर घाटचा तह केला आणि राजपूर घाटचा तह करून काय केलं बघा, जे होळकर आहेत यांनी पण त्या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार केला. म्हणजे पेशव्यांची एक गलती आणि संपूर्ण मराठा राज्य या ठिकाणी तैनाती फौजेच्या काय झालं बघा, या ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेलेला आहे. तो एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कधी कधी काय होतं माहितीये का, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धावरती जर प्रश्न आला तर अशा टाईपचा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या तहाने कुणी तैनाती फौज स्वीकारली. तर पहिला मुद्दा बघा, 1802च्या वसईच्या तहाने पेशव्यांनी स्वीकारलेली आहे. 1803च्या सुरजी अंजनगावच्या तहाने शिंदेनी ही फौज स्वीकारली. 1803च्या देवगावच्या तहाने जे भोसले होते त्यांनी ही फौज स्वीकारली आणि 1805च्या या ठिकाणी राजपूर घाटच्या तहाने काय केलं बघा, होळकरांनी ही तैनाती फौज स्वीकारलेली आहे. म्हणजे पहिला भाग दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये संपूर्ण मराठा जे राज्य आहे हे तैनाती फौजेच्या अंडरमध्ये गेलेलं या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. ठीक आहे, चला आता ज्या ज्या लोकांनी ह्या तैनाती फौजी स्वीकारलेल्या आहेत त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, इसवी सन 1800 मध्ये या ठिकाणी गायकवाड आहेत यांनी पण काय केलं बघा, ही जी फौज आहे त्या ठिकाणी स्वीकारली होती. पण आता गायकवाडांसोबत कोणतं युद्ध वगैरे करण्याची काही गरज नाही पडली, डायरेक्ट लक्षात ठेवा त्यांनी या ठिकाणी ही फौज जी आहे गायकवाडांनी ती स्वीकारलेली आहे. आता पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं माहितीये का, थोडंसं पुढे जायचंय. आता हे झालं तुमचं सेकंड इंग्रज मराठा युद्ध. म्हणजे कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असाही विचारला जातो, जर तुम्ही पाठीमागचे जर क्वेश्चन पेपर चेक केले तर खालीलपैकी तैनाती फौजेचा परिणाम म्हणजे कोणते युद्ध, काय बोलू तुम्हाला मी, तैनाती फौजेचा परिणाम म्हणजे खालीलपैकी कोणते युद्ध. मग दुसरे इंग्रज मराठा युद्ध, त्यानंतर प्लासीची लढाई आहे का, दुसरा मराठा इंग्रज युद्ध आहे की कर्नाटक युद्ध आहे का, तुमचं पहिलं तिसरं आहे. तर लक्षात ठेवा बघा, दुसरं इंग्रज मराठा युद्ध म्हणजे हा त्या ठिकाणी तैनाती फौजेचाच एक परिणाम आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे बघा. आता ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी तैनाती फौजेचा स्वीकार केलेला आहे त्या त्या लोकांच्या किंवा त्या त्या संस्थानिकाचा आता संरक्षण कोण करते, ब्रिटिश आर्मी. बरं, दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी ही फौज स्वीकारलेली आहे त्या त्या लोकांचा दरबारातील सर्व जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांच्या सगळ्यांच्या जीवाची जिम्मेदारी कोणाची आहे बघा, त्या ठिकाणी ह्या ब्रिटिशांची आहे. मग ह्याच मॅटरवरनं काय झालं बघा, पुन्हा अजून पुढच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी एक घटना घडलेली आहे आणि ती घटना आपल्या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाला कारणीभूत आहे. आता ह्या तैनाती फौजेच्या रकमा एवढ्या पुढे म्हणजे थकीत पडत गेल्या की अक्षरशः लक्षात ठेवा, ह्या सरदारांनी काय केलं बघा, आपले जे राज्य आहे या राज्याचा बराचसा भाग हा या ठिकाणी कंपनी द्यायला सुरुवात केली आहे, कारण की तेवढा पैसाच नाहीये. आता झालंय काय बघा, पैसा नसल्यामुळे काय झालं माहितीये का, जो पेशवा आहे या पेशव्याने काय केलं, थोडंसं पाठीमागे आपण जर बघितलं तर बघा आपल्या भारतामध्ये बडोदा हे जे संस्थान आहे आणि या बडोद्याचे तिथले आहेत बघा गायकवाड. आता पेशव्याने काय केलं माहितीये का, कुठली तरी एक पाठीमागची बाकी काढली कुणाकडे, त्या ठिकाणी ह्या गायकवाडांकडे, आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे आमची जवळजवळ पाठीमागची महसुला संदर्भातली 1 कोटी रुपये बाकी आहे, ती तुम्ही आता आम्हाला परत आणून द्या. आता एक झालंय काय, सर्व मराठा सरदार पेशव्यांच्या वरती नाराज आहेत. नाराज का आहेत, कारण की त्यांनी जर वसईचा तह जर इंग्रजांसोबत केला नसता तर पहिला भाग लक्षात ठेवा, मराठा राज्य जे आहे संपूर्ण हे या ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेलंच नसतं. पण त्यांनी तो तैनाती फौजेचा तह केल्यामुळे काय झालं बघा, संपूर्ण मराठा जे राज्य आहे हे आता ब्रिटिश सत्तेच्या अंमलाखाली गेलेलं आहे. आणि आता ह्या तैनाती फौजेच्या रकमा देऊ
सगळे मराठा सरदार परेशान आहेत आणि अशा केसमध्ये काय केलं माहिती का, पेशव्यांनी मागणी केली कुणाकडं, या गायकवाडांकडं, की तुमच्याकडे आमचे 1 कोटी आहेत, ते 1 कोटी तुम्ही आम्हाला परत आणून द्या. त्यामुळे काय झालं माहिती का, गायकवाडांना राग आला आणि यांनी काय केलं बघा, यांचे एक वकील आहेत, ज्या वकिलांचं नाव लक्षात ठेवा, पांडुरंग शास्त्री. काय बोलू तुम्हाला मी, पांडुरंग शास्त्री. हे नाव थोडे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या पांडुरंग शास्त्रीला काय केलं बघा, पुण्याला पाठवलं त्यासाठी की तुम्ही जा त्या पेशव्याला सांगा की तुमच्यामुळे संपूर्ण मराठा राज्य हे अशा परिस्थितीमध्ये अडकलंय आणि आता तेवढी आमची कॅपॅसिटीच नाही की तुम्हाला आम्ही एवढे पैसे पे करू शकू. आणि पांडुरंग शास्त्री पुण्याला आले आणि त्या पेशव्याला सांगितलं, परंतु पेशव्यांचा दिमाग खराब झाला आणि पेशव्यांनी काय केलं बघा, एका व्यक्तीला बोलवून घेतलं. ओके, ज्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे बघा. तुम्हाला कधी कधी बऱ्याचदा असे जे नावं आहेत ते नाव त्या ठिकाणी विचारलं जातं. त्या व्यक्तीचं नाव आहे त्र्यंबकराव डेंगळे. काय बोललो बघा, त्र्यंबकराव डेंगळे. आता पहिला भाग लक्षात ठेवा. मग त्र्यंबकराव डेंगळेने काय केलं माहितीये का, पेशव्याच्या सांगण्यावरून पांडुरंग शास्त्रीचा इथं पंढरपूरमध्ये, काय बोललो बघा त्या ठिकाणी, पंढरपूरमध्ये खून केला. कोणी, त्र्यंबकराव डेंगळेने. आता मला सांगा, पांडुरंग शास्त्री कोणाच्या दरबारामध्ये आहेत, गायकवाडांच्या. मग आता यांच्या जीवाची जिम्मेदारी कोणाची आहे, ब्रिटिशांची. बरं, पांडुरंग शास्त्री आले कुठे होते, पुण्यामध्ये. खून झाला कुठं, पंढरपूरमध्ये. मग या खुनाला जबाबदार काय केलं माहितीये का, ब्रिटिशांनी पकडलं एका व्यक्तीला आणि ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवलं, बाजीराव दुसरे, आपले पेशवे. आता या कंडिशन मध्ये आपण जर बघितलं बघा, बॉम्बे प्रांताचा जो गव्हर्नर आहे, या बॉम्बे प्रांताच्या गव्हर्नरचं नाव लक्षात ठेवलं, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. हा त्या ठिकाणी बॉम्बे प्रांताचा कोण बघा, गव्हर्नर आहे. मग आता या एल्फिस्टनने एक प्लॅन केला. तो प्लॅन असा होता, आता हा बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर, परंतु एकंदरीत आपण जर बघितलं बघा, तिसऱ्या इंग्रज मराठा जे युद्ध आहे, आता हे घटना ज्या घडल्यात बघा, आपण जर बघितलं थोडक्यात, इथं आता मी तुम्हाला डायरेक्ट युद्धाचा कालखंड सांगतो बघा. जे आपलं तिसरं इंग्रज मराठा युद्ध आहे, हे इथून पुढे सुरू झालं बघा. हे कसं सुरू झालं ते आपण त्या ठिकाणी समजून घेतोय. आणि या युद्धाचा कालखंड आहे तुमचा 1817 ते 1818. हा त्या ठिकाणी तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा कालखंड आहे. मग ज्यावेळेस पंढरपूरमध्ये पांडुरंग शास्त्रीचा खून झाला आणि ब्रिटिशांनी काय केलं माहितीये का, म्हणजे त्या एल्फिस्टनने, आता जे नाव लिहिलं मी, बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर. आता इथं बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर तुम्हाला आता सांगितले कोण आहे, तर बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर आहे त्या ठिकाणी माउंट एल्फिस्टन, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे त्याचं नाव आहे. ओके, हे नाव थोडं लक्षात ठेवा. पण जर आपण या ठिकाणी बंगालचा जर गव्हर्नर जनरल बघितला, काय बोललो बघा, बंगालचा गव्हर्नर जनरल, तर बंगालचा गव्हर्नर जनरल आहे त्या ठिकाणी लॉर्ड हेस्टिंग नावाचा अधिकारी. कोणता बोललो बघा, लॉर्ड हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग वेगळा, वॉरन हेस्टिंग वेगळा आणि लॉर्ड हेस्टिंग वेगळा. तर या केसमध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल आहे त्या ठिकाणी कोण बघा, लॉर्ड हेस्टिंग. आणि बॉम्बेचा गव्हर्नर जनरल आहे या ठिकाणी माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. मग आता एल्फिस्टनने प्लॅन केला. तो प्लॅन असा आहे, यांनी काय केलं माहिती आहे का, डायरेक्ट त्या पेशव्याला या खुनासाठी जबाबदार पकडलं आणि पेशव्यांच्या सोबत एक तह केला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवा 1817चा पुणे तह. आणि या पुणे तहाने काय केलं माहितीये का, डायरेक्ट जे पेशवा पद आहे, हे पेशवा पद डायरेक्ट रद्द करून टाकलं. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, जसं पेशवा पद रद्द केलं तसं त्या ठिकाणी बाजीराव दुसरे जे पेशवे आहेत, हे त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया, इथं सरळ सरळ यांचा दिमाग खराब झाला आपण समजू शकतो. आणि यांनी काय केलं माहितीये का, आता सरळ सरळ त्या ठिकाणी काही फौज जमा केली आणि फौज जमा करून डायरेक्ट ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्धाला सुरुवात केली. मग आता पहिला भाग लक्षात ठेवा बघा, इथं आपल्याला काय करायचंय, शेवटचा पेशवा बाजीराव दुसरे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये ज्या काही लढाया झाल्या, आपल्याला त्या ठिकाणी या लढाईचं काय करायचं बघा, या भागामध्ये अभ्यास करायचा आहे तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये. त्यातली पहिली जी लढाई आहे बघा, ती लक्षात ठेवा 5 नोव्हेंबर 1800 कधी या ठिकाणी 17 मध्ये. आणि ती लढाई झाली बघा सरळ सरळ पुण्यामध्ये. लढाईचं नाव लक्षात ठेवा खडकीची लढाई. काय बोललो बघा त्या ठिकाणी, खडकीची लढाई. आता पहिला मुद्दा असा आहे, जर तुम्ही या संपूर्ण जर लढाईचा विचार केला बघा, तर या ठिकाणी जो पेशवा आहे आणि पेशव्याचे एक सेनापती आहेत, ज्यांचं नाव लक्षात ठेवा बापू गोखले नाव सेनापती. काय बघा, बापू गोखले. आणि इथंच तुम्हाला बऱ्याचदा एक्झाम मध्ये प्रश्न विचारलाय की तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये पेशव्यांचा सेनापती कोण होता, तो कोण लक्षात ठेवला बघा, बापू गोखले. पण जर आपण इथं जर बघितलं बघा, या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये ब्रिटिश जे आहेत, या ब्रिटिशांचा सेनापती कोण होता, तर तेही त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, ज्यांचं नाव लक्षात ठेवलं बघा जॉन माल्कम. हे त्या ठिकाणी तिसऱ्या युद्धामध्ये ब्रिटिशांचे सेनापती आहेत. म्हणजे पेशव्यांचे सेनापती बापू गोखले आणि ब्रिटिशांचे सेनापती कोण बघा त्या ठिकाणी, जॉन माल्कम. आणि अशा केसमध्ये 5 नोव्हेंबर 1800 काय त्या ठिकाणी 17 मध्ये
खडकीची लढाई झाली आणि या खडकीच्या युद्धामध्ये पेशव्यांचा काय झाला बघा त्या ठिकाणी पराभव झाला. आता पराभव झाल्यानंतर पुढचा भाग लक्षात ठेवला. पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर 16 नोव्हेंबर 1817 मध्ये अजून एक युद्ध झालं ब्रिटिश आणि पेशव्यांच्या मध्ये आणि ज्या युद्धाचं नाव लक्षात ठेवलं बघा एरवाड्याचे युद्ध. काय बोलतो त्या ठिकाणी एरवाड्याच्या. आता या एरवाड्याच्या युद्धामध्ये पण काय झालं बघा पेशव्यांचा पराभव झाला आणि जसा या ठिकाणी पेशव्यांचा पराभव झाला तसं पेशव्यांनी काय केलं बघा पुण्यावरून पलायन केलं. आता पहिला भाग लक्षात ठेवला म्हणजे पेशव्यांनी 16 तारखेला पुणे सोडलं. जसं पेशव्यांनी 16 तारखेला पुणे सोडलं लगेच काय केलं माहितीये का बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी काय केलं 17 नोव्हेंबर 1817 म्हणजे लगेच पुढच्या दिवशी तो पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये येऊन पुण्यामधला एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवलं बघा बाळाजी पंत नातू. हे नाव तुमचे क्लिअर पाहिजे. तर काय बोलतोय बाळाजी पंत नातू. या बाळाजी पंत नातूच्या हस्ते काय केलं बघा त्या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी शनिवार वाड्यावरलं जे भगवं निशाण आहे ते भगवं निशाण त्या ठिकाणी खाली उतरवलं आणि त्या शनिवार वाड्यावरती ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. मग तुम्हाला कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की खालीलपैकी शनिवार वाड्यावरील भगवा निशाण किंवा भगवा जो झेंडा आहे तो भगवा झेंडा या ठिकाणी खाली उतरवून त्या ठिकाणी ब्रिटिशांचा युनियन जॅक हा जो झेंडा आहे तो कोणत्या मराठी माणसाने फडकवला. तर आपलं उत्तर काय पाहिजे बघा त्या ठिकाणी बाळाजी पंत नातू हे आपलं या ठिकाणी आन्सर असणं आवश्यक आहे. ओके चला थोडंसं या पुढं. आता काय झालं बघा पेशवे जे आहेत त्यांची पूर्णपणे फौज बापू गोखले असेल त्र्यंबकरावजी रेगडे असतील अजून त्या ठिकाणी बरेचसे सेनापती असतील सैनिक असतील हे पुण्यावरनं काय झालं बघा त्यांनी पलायन केलं. आणि सेकंड भाग लक्षात ठेवला पुन्हा एकदा काय झालंय इथं सरळ आपण ज्याला म्हणूया पुन्हा एकदा त्या जॉन माल्कम मध्ये आणि पेशव्यांच्या मध्ये एक तिसरं लढाई झाली बघा तिसरं युद्ध आणि ते झालं 1 जानेवारी 1818 मध्ये आणि ज्या लढाईचं नाव लक्षात ठेवला भीमा कोरेगावची लढाई. काय बोलतो त्या ठिकाणी भीमा कोरेगावची लढाई. आता या भीमा कोरेगाव मध्ये काय झालं बघा या ब्रिटिशांची एक इन्फंट्री आहे बघा. सुरुवातीला काय व्हायचं माहितीये का आपल्या त्या ब्रिटिश आर्मीमध्ये जातीनुसार तुकड्या होत्या. मराठा लाईट इन्फंट्री त्यानंतर बघा शीख लाईट इन्फंट्री महार लाईट इन्फंट्री. मग त्यापैकी आपण जर बघितलं तर यांच्याकडं एक महार लाईट इन्फंट्री आहे आणि ब्रिटिशांनी काय केलं बघा त्या इन्फंट्रीला या ठिकाणी इन्फंट्री म्हणजे तुकडी त्या तुकडीला या ठिकाणी बोलून घेतला. मग त्या तुकडीमधील जे काही 700-800 त्या ठिकाणी सैनिक होते त्या सैनिकांच्या मध्ये आणि या पेशव्यांच्या सैनिकांमध्ये काय झालं बघा पुन्हा त्या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी एक युद्ध झालं आणि या भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये पुन्हा एकदा पेशव्यांचा पराभव झाला. काय बोलले पुन्हा एकदा पेशव्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. आता सेकंड पार्ट लक्षात ठेवलं बघा पुन्हा एकदा काय झालं त्या जॉन माल्कम मध्ये आणि या ठिकाणी पेशव्यांच्या मध्ये अजून एक लढाई झाली जी लढाई त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे 20 फेब्रुवारी 1818 मध्ये आणि ती आहे बघा तुमची या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आष्टी नावाचे गाव आहे ज्याला आपण त्या ठिकाणी आष्टीची लढाई म्हणूया. काय बोललो बघा आष्टीची लढाई. मग या आष्टीच्या लढाईमध्ये काय झालं बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेशव्यांचे जे सेनापती होते ते म्हणजे कोण बघा त्या ठिकाणी बापू गोखले. हे बापू गोखले मारले गेले आणि बापू गोखले मारले गेल्यामुळे काय झालं माहितीये का पेशव्यांचा इथं सरळ आपण म्हणूया इथं पूर्णपणे पराभव झाला. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला तुम्हाला कधी कधी प्रश्न असा येतो की खालीलपैकी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले हे कोणत्या लढाईमध्ये मारले गेले. तर आपलं उत्तर पाहिजे बघा आष्टीची जी लढाई आहे या आष्टीच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी बापू गोखलेंचा मृत्यू झालेला आहे तो एक भाग आपल्याला माहित पाहिजे. आणि शेवटी जॉन माल्कमने काय केलं बघा हे जे पेशवे आहेत त्यांना 3 जून 1818 मध्ये पकडलं आणि पकडून लक्षात ठेवलं लगेच पुढच्या दिवशी म्हणजे 4 जून 1818 मध्ये यांची रवानगी डायरेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे बघा कानपूर हा जो भाग आहे या कानपूर मध्ये एक बिठूर नावाचं गाव आहे बघा या बिठूर मध्ये या पेशव्यांना जहागीरदारी देऊन टाकली आणि डायरेक्ट लक्षात ठेवलं पेशव्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काय केलं बघा त्या ठिकाणी सरळ सरळ कैद केलं. मग तुम्हाला कधी कधी प्रश्न असतो शेवटचा पेशवा बाजीराव दुसरा यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ब्रिटिशांनी तिथं त्यांना जहागीरदारी दिली किंवा कैद केलं. तर सरळ सरळ लक्षात ठेवलं बघा कानपूर असं उत्तर येईल किंवा कानपूर नसेल त्याच्या पुढचं लक्षात ठेवलं बिठूर. म्हणजे आता मुद्दा असा आहे त्यानंतर पेशव्यांनी काय केलं माहितीये का म्हणजे हे जे ब्रिटिश आहेत त्यांनी पुन्हा लक्षात ठेवलं इथं ब्रिटिश म्हणजे आता भोसले सरदार आहेत बरोबर की नाही. चला पेशव्यांचा पराभव केलाच मग आता पुढचा मुद्दा भोसलेंचा पण पराभव केला. पहिला भाग आपण जर बघितला बघा तर इथं नागपूरमध्ये एक सीताबर्डी नावाचं ठिकाण आहे कोणतं बघा सीताबर्डी. या सीताबर्डीमध्ये पुन्हा त्या ठिकाणी ब्रिटिश आणि भोसले यांच्यामध्ये लढाई झाली.
त्यांचा त्या ठिकाणी पराभव केला आणि सरळ नागपूर हे जे संस्थान आहे ते काय केलं बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये विलीन करून घेतलं. इंदोर संस्थान ते पण विलीन करून घेतलं. बडोदा ते पण विलीन करून घेतलं. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, ग्वाल्हेर ते पण विलीन करून घेतलं आणि पुणे ते पण विलीन करून घेतलं. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवायचा, तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये संपूर्ण मराठा जे राज्य आहे ते काय झालं बघा, त्या ठिकाणी त्या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी बॉम्बे प्रांतामध्ये या ठिकाणी विलीन करून घेतलेला आहे. हा एक आपल्याला भाग या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. परंतु पहिला भाग लक्षात ठेवायचा काय केलं बघा, त्या एल्फिन्स्टननी इथं एक पहिला मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, संपूर्ण बॉम्बे किंवा मराठा राज्य जे आहे ह्या मराठा राज्याचा समावेश त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये नाही केला. काय केलं बघा, त्यांनी सातारा हे जे संस्थान आहे, सातारा संस्थान ते वगळता त्यांनी बाकी इतर सर्व मराठा जे राज्य आहे या राज्याचा समावेश त्या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये केला. आणि सातारामध्ये काय केलं बघा, पुन्हा एकदा या ठिकाणी सातारामध्ये जे प्रतापसिंग महाराज आहेत यांना काय केलं बघा, पुन्हा एकदा छत्रपती पदावरती बसवलं. कुणी? त्या एल्फिन्स्टननी. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवताना आपण असं म्हणू शकतो की छत्रपती पद जे आहे हे त्या एल्फिन्स्टननी किंवा ब्रिटिशांनी काय केलं बघा, या ठिकाणी 1818 मध्ये पुन्हा एकदा पुनर्स्थापित केले गेलेला आहे. तो एक मुद्दा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि इथं तुमचे तीनही इंग्रज मराठा युद्ध काय झाले बघा या भागामध्ये संपलेले आहेत. त्यातलं पहिलं इंग्रज मराठा युद्ध आपण बघितलंय 1775 ते 1700 कधी बघा 82 मध्ये आहे. दुसरं जे आहे 1802 ते 1800 कधी बघा त्या ठिकाणी 5 मध्ये आहे. आणि तिसऱ्या युद्धाचा कालखंड लक्षात ठेवा 1817 ते 1800 कधी बघा त्या ठिकाणी 18 मध्ये आहे. ठीक आहे. पहिला इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी बंगालचा गव्हर्नर जनरल आहे वॉरन हेस्टिंग नावाचा अधिकारी, हे आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या युद्धाच्या वेळी बंगालचा गव्हर्नर जनरल आहे रिचर्ड वेलस्ली नावाचा अधिकारी. त्यानंतर बघा तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी बंगालचा गव्हर्नर जनरल आहे त्या ठिकाणी लॉर्ड हेस्टिंग नावाचा अधिकारी. म्हणजे सरळ. आणि हे जे दुसरं तुमचं युद्ध आहे बघा, हे युद्ध लक्षात ठेवा ते म्हणजे त्या ठिकाणी तैनाती फौजेचा परिणाम, हे म्हणजे तुमचं दुसरं इंग्रज मराठा युद्ध आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या बद्दल माहित असणं आवश्यक आहे. बाकी हे तुमचे 3 युद्ध. ठीक आहे. आपण इंग्रज आणि भारत संघर्ष पाहतोय बघा, जेवढं मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तेवढंच करा. शक्यतो त्याच्या बाहेर तुम्हाला एक्झाम मध्ये काही जाणार नाही. ओके. युरोपियन कंपन्यांचं आगमन आपलं संपलेलं आहे. त्यानंतर बघा कर्नाटक युद्ध संपले, बंगाल युद्ध संपले, आता मराठा युद्ध संपले. आता आपण आपल्या पुढच्या काही तासापासून सुरुवात करूया तुमचे इंग्रज आणि म्हैसूर युद्ध. चालेल सर्वांना? ठीक आहे. तर थांबूया, भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.